कसे आहात मित्रांनो? मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा देखील व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये कसा केला जाईल आणि त्याचा उपयोग प्रत्येक शेतकऱ्याला कसा होईल या संदर्भातला आजचा व्हिडिओ असेल. मुळात म्हणजे टायटलवरनं तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा आंब्याबद्दलचा आहे किंवा हापूस आंब्याबद्दलची आपण माहिती देणार आहोत. यामध्ये आणखीन टेक्नॉलॉजी वापरून आपण आंबा कसा पिकू किंवा त्याचा उपयोग तरुण शेतकऱ्यांना अजून कसा होईल, त्यांच्याकडचा आंबा ते कसा पिकू शकतील या संदर्भातली माहिती तर आपण देणारच आहोत. आणि व्हिडिओच्या अखेरमध्ये आंबा विक्री देखील केली जाईल. तुम्हाला जर हे आंबे आपल्या घरपोच मागवायचे असतील तर त्याची देखील व्यवस्था आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. काय तन्वीश, आज पहिल्यांदा दशावतार बघणार ना? हो. नारदा, बिंदास प्रवेश करायचो काय? महादेव. पिढ्यानपिढ्या देवरूपात दशावतार सादर करणारे कलाकार हे फक्त कोकणातच. आणि अशा या आपल्या कोकणची अस्सल चव म्हणजे मँगो यमचे गोड आणि रसाळ हापूस आंबे. या आंब्यांच्या घरपोच डिलिव्हरीसाठी स्क्रीनवरील बारकोड स्कॅन करा किंवा पुढील नंबरवर व्हॉट्सअप करा. नमस्कार, माझं नाव श्रीधर फाटक. नमस्कार, मी यशराज फाटक. आम्ही आंबा एक्सपोर्टर्स आहोत, प्लस आमच्या पारंपरिक आंब्याच्या बागा पण आहेत. आपण सर्वांनी युट्यूब किंवा बरेचशा सोशल मीडिया चॅनलवर आंब्याचे बाग कसे असतात किंवा आंबा कसा असतो याच्यावर खूप व्हिडिओ बघितले आहेत. पण अजूनपर्यंत आंबा नैसर्गिक कसा पिकतो आणि आधुनिक तंत्रज्ञान ह्या दोघांचा मिलाप आपण अजूनपर्यंत बघितला नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये रायपनिंग चेंबर हे काम कसं करतं ते आपण दाखवणार आहोत. त्याचवरीत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पॅकेजिंग किती महत्त्वाचं आहे आणि कसं आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन मिळतं ते पण आज आपण या भागात बघणार आहोत. तर या आमच्यावर. तर या खोलीत आपण सध्या जसं आपण आंबे पिकवतो अच्छा, ती आपण प्रोसेस दाखवतोय याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल आता जागा लागते. जागेचा एक विषय एक महत्वाचा आहे. तर आणि याची मांडणी जी करते ती पण एक थोडी स्लो प्रोसेस आहे. अच्छा, तुम्ही जर का इथे फोकस केलं की आता ह्या फक्त 5 क्रेट लावायला आता आपली 4 माणसं लागलेली आहेत. बरोबर. आता तर ह्याच्यामध्ये आपलं काय झालंय की वेळ पण जातोय. कारण इथे लावताना यांना बघायचं की मोठा आंबा कुठे आहे, तसा तरी त्या आडी ती टेपर करत जायची, वरती कमी कमी करत जायची. बरोबर. तर त्यामध्ये त्यांचा एक वेळ बघण्यात आंबा बघायला चाललाय, आंबा कसा ठेवला त्याच्यावर एक वेळ आपला चाललाय, माणसं आपली चालली आहेत आणि काम एवढं जास्त फास्ट होत नाहीये. बरोबर. आता प्रॉब्लेम काय होणार आहे की आता ही आडी एकदा भरल्यानंतर आता शेतकऱ्याचा आंबा जरी आला झाडावर तोडून करून, ओके, तर ही आडी भरलेली आहे, त्याला परत आता आडी लावता येणार नाही. बरोबर. मुळात जागा हा विषय आहे. जागा हा विषय आहे. कारण जर बघितलं तर हा आंबा तसा बघायला गेला तर पसरून लावला जातो आणि त्याच्यामुळे जागा खूप व्यापतो आणि मेन वेळ आहे. आता आपण जर का जेव्हा माल घेऊन समजा आपण कुठल्या मार्केटला जातो तेव्हा रेट जो प्राइस जो असतो तो सोमवारी एक माला चांगला रेट मिळेल, मंगळवारी चांगला रेट मिळेल, अगदी दिवसाला चेंज होतोय. आता इथेच जर का माझा एवढा वेळ जाणार असेल, बरोबर, आता फक्त लावायचं आहे, नंतर पिकणार आणि नंतर कधी मार्केटला जाणार. हीच टोटल किती दिवसाची प्रोसेस आहे? ही 4 ते 5 दिवस जाते. ओके. आणि आपण जे चेंबर मध्ये करतोय ना तीच प्रोसेस आपण 1 दिवस कमी पण करू शकतो. ओके. मग आता ही जी प्रोसेस आहे 4 दिवस ह्याच्यातच गेले तर पुढचा आंबा लेट होणार 4 दिवस. बरोबर, तसं आहे. आणि त्याच्यामुळे रेट मध्ये देखील तफावत होत राहणार. कारण शेतकरी झाड किंवा बागा जास्त करारावर घेऊ शकतो. छोटी ही जी जागा जी आहे हे एक लिमिटेशन आहे, कन्स्ट्रेंट आहे. ह्याच्या पुढे तर शेतकरी जाऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला जे आपलं चेंबर आहे त्याच्यामध्ये ती जागा त्यांची जी आहे ना ती अडून न राहता ते आपल्या चेंबरला येऊन आंबा पिकू शकतात. आणि त्यात कसं एकदम चांगल्या प्रकारे आंबा क्वालिटीचा पिकतो. आता आपण आलो आपल्या चेंबरकडे. अच्छा. आणि जसं आपण मगाशी आडी बघितली ती एका छोट्या रूम मध्ये आडी होती. ओके. तशी आमच्याकडे इथे एक मोठी जागा पण आहे. अच्छा. तुम्हाला ही जागा पण तुम्ही बघून घ्या की किती मोठी जागा आहे. ओके. ही कमीत कमी 600 स्क्वेअर फीटची जागा असेल आणि त्या ऑलरेडी अशा 2 आड्या लागलेल्या आहेत. अच्छा. पण कमाल बघा ह्याच्यामध्ये फक्त 25 क्रेट बसलेले आहेत त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे साधारण 600 स्क्वेअर फीट मध्ये 25 क्रेट तुमचा आंबा राहतो. 25 घ्या. आता ही अजून जागा पकडली तर अजून 10 जोडा याच्यावर 40 क्रेट फक्त 600 याच्यामध्ये पडले. ओके. ओके. आणि आता हा तिथं आता आपण आपला चेंबर बघायचा. ओके. आता हा चेंबर 19x11 हा चेंबर आहे. अच्छा. आता 19 फूट बाय 11 फूट म्हणजे साधारण 200 स्क्वेअर फीटच्या आसपास आलंय. बरं. पण ह्याच्यामध्ये तुम्ही
गेस करा किती बसतात असेल ह्याच्यामध्ये बरं. तुमच्या हिशोबाने. ह्याच्यामध्ये कमीत कमी आता 400 क्रेट आपले बसतात. 400 क्रेट 400 क्रेट म्हणजे जर तुम्ही आडी लावलीत तर 600 स्क्वेअर फीटला 25च क्रेट बसतात. 25 ते 30 पकडा, जास्त उंच केली तर 40 पकडा. बरोबर. पण 30 जागा आहे 200 स्क्वेअर फीट मध्ये, आता आपण 400 क्रेट म्हणजे 10 पटीने येस तुमचा आंबा राहतो त्याच्यामध्ये. आणि तो पण क्वालिटीचा आंबा तुमचा पिकून येतो त्याच्यात. ओके. तर आता हा जो चेंबर आहे या चेंबर मधली माहिती आपण जाणून नक्की घेऊ. नक्की नक्की. आंबा जो इथे येतो हा एक महत्वाचा पॉइंट आहे की आंबाची जी तोडणी जी आहे ती आपल्याला एक अशी जून लागेल तोडणी आपल्याला. आणि आंबा इथे कसा यावा हे आपण आता इथे दाखवणार आहोत. इथे तर सर्वात पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे आंबा जेव्हा येईल तर शेतकऱ्यांचे एक हे की आंबा थोडा स्वच्छ झाला पाहिजे. ओके. खार बीर असेल ती काढलेली बरी, कारण तो रेट तो पडेल म्हणून. बरोबर. आणि देठ चांगली असावी, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. ओके. तोडणी जो हा विषय आहे, तोडणी आंबा थोडा जून असलेला चांगला आहे. कारण काय होतं की आपण आंबा जेव्हा वेचतो कच्चे पण येतात, मग तुमच्या क्रेटमध्ये काही पिकतात, काही कच्चे राहणार आहे. बरोबर. ही मशीन काय जादू करत नाही, नॅचरल याच्यामध्ये पिकवल्यामुळे तसाच तो राहील तो एक. आणि जेव्हा आंबा तुम्ही जेव्हा क्रेटमध्ये आणाल तेव्हा फक्त काय करायचंय, तुम्ही जर का कराड वापरणार असाल तर हा आपण खाली गवत लावले, वरती पेपर ठेवले आणि त्याच्यावर हे आंबे आपण हलके सेट केलेत. एकदम गच्च लावून देऊ नका, कारण तो आंबा पिकल्यानंतर नाही तर त्याला असा बाजूला चेपला जाईल तो असं. बरं. ओके. आणि परत इथे भरताना तुम्ही बघाल की ते आंबे थोडे मिक्स झालेले आहेत. अच्छा. तर आम्ही आमचे जे श्रीवल्ली ॲग्रोमध्ये आम्ही काय करतो, आमच्याकडे ही ग्रेडिंग मशीन आहे. अच्छा. या ग्रेडिंग मशीनमध्ये आम्ही कसं करतो की आंबा भरायच्या आधीच आम्ही त्याला ग्रेड करून ठेवतो. ओके. तर आता हा जो आंबा हा मोठा, हा 10चा आंबा आहे, म्हणजे एका ह्याच्यामध्ये 10 वाले जातील. ग्रेड 10. ग्रेड 10 म्हणजे एका बॉक्समध्ये 10 आंबे बसतील. 10 आंबे. एक डझनाच्या बॉक्समध्ये 10 आंबे. 10 आंबे बसतील. आता हा बघा, हा 12 वाला आहे. ग्रेड 12 आला. 12 आला आहे. ओके. मग त्या हिशोबाने ही आमची ग्रेडिंग मशीन आहे. अच्छा. मग त्यामुळे ते क्वालिटी प्रोसेस जी आहे ती चांगली राहते. ओके. त्यामुळे आता हा जो शेतकऱ्याकडनं जो आंबा तुमच्याकडे येतो पिकवण्यासाठी, हा तर तो साधारण काय रेट तुम्ही घेता आजचा? सध्या ह्या वर्षात आम्ही 2.5 रुपये वर आंबा आम्ही घेतोय. ओके. त्या शेतकऱ्याने आंबा तुमच्याकडे क्रेट मध्ये भरून आणून द्यायचा आणि त्यांची निशाणी लावून द्यायची आम्हाला. अच्छा. आणि पुन्हा 4 दिवसाने ते क्रेट घेऊन जायचे. एका आंब्याचे तुम्ही 2.5 रुपये घेता. 2.5 रुपये, फक्त 2.5 रुपये आम्ही घेतो. अच्छा. पण आता आपल्याकडे साधारण कितीशे शेतकरी आहेत जे आपल्याकडे आता आंबा पाठवत आहेत? आता आमच्याकडे जे म्हटलं मागचे मामांचं जे संघटना आहे त्यांचे 200 शेतकरी आमचे जोडलेले आहेत. अच्छा. सध्या आमच्याकडे आता 20 शेतकरी त्यांचा माल आता रोजच येतोय. 20 शेतकऱ्यांचा माल यायला सुरुवात झालेली आहे. रोज येतोय. त्यांचा आंबा व्यवस्थित पिकून ते व्यवस्थित घेऊन जातात. आणि ते पण खुश आहेत. ओके. साधारण ते लोक 2.5 रुपये आपल्याला आपण त्यांना चार्ज करतोय. क्रेट त्यांनी आणायचा, आपल्याकडे द्यायचा आणि 4 दिवसानंतर त्यांचा आंबा त्यांनी घेऊन जायचा. जसं मी म्हटलं, जर का आंबा तोडणी बरोबर असेल, तोडणी जर का जून असेल तर आंबा पुन्हा एकसारखा रंग येईल. काय काय शेतकरी करतात, आंबा वेचून आणतात. बरोबर. म्हणून त्यामुळे काय त्यांचं काही आंबे कच्चे पिकाचे राहतात. पण त्यांना एक विनंती आहे, आणि त्याचा रेट पण त्याला नंतर कमीच मिळतो. ओके. चांगली तोडणी जर का चांगली असेल, सोन्यासारखी असेल, तर आंबा पण तुम्हाला 24 कॅरेट सोन्यासारखाच परत बाहेर येईल. आणि सक्सेस हे बघा की आता आपण जेव्हा पुढे आज जाऊ, सगळा चेंबर गच्च भरलेला आहे, पण इथे ऑलरेडी लाईन लागलेली आहे. शो आतमध्ये हाऊसफुल चालू आहे, तरी बाहेर थांबलेले. आतला पण आता माल बाहेर येईल आणि हा आतमध्ये आत जाईल. आपण बघितलं की आंबा चेंबरमध्ये टाकायच्या आधी कसा क्रेटमध्ये भरला जातो ती आपण माहिती दाखवली आपण. बरोबर. पण आता बघूया की चेंबर हा जेव्हा आपण बोलतोय, चेंबरचं वर्किंग कसं आहे, चेंबरमध्ये आम्ही काय काय गोष्टीचा विचार केला आहे ना, ते तुम्ही आपण आधुनिक पद्धतीने कसं केलं ते आम्ही तुम्हाला आता दाखवतो इथे. आता हा साधारण चेंबरचा मेंदू आहे. ओके. सर्वात जे दुसरे इतर चेंबर किंवा कुठे नसतील त्याच्यात जे आम्ही केलं, खर्च जो केलाय तो ह्याच्यामध्ये केलाय, जेणेकरून इथे मॅनपॉवर लागणारी कमी आणि इकडच्या माणसाला सहज हा चेंबर कसा चालवता येईल, त्याचा सगळी काळजी ह्या मेंदूने केलेली आहे. तर सर्वात जर का तुम्ही जरा जवळ याल तर हे जे युनिट आहे हे कंट्रोल युनिट आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये बघा की आपलं इथे कंडेन्सर आहे जे आंब्याला थंड ठेवतं, त्याचा कंट्रोल बंद चालू सगळं ह्याच्यातून होतं. ओके. आंबा पिकवण्यासाठी जे आपल्याला लागतं तो गॅसिंगचा सगळा कंट्रोलर ह्याच्यामध्ये आहे. ओके. आता तुम्ही जर का बघाल, एक मालवणात किंवा कोकणात इन जनरल लाईट येते जाते, हा एक मोठा प्रश्न आहे. तर लाईट गेली तर कधी माणूस आपण झोपल्यावर येईल. तर हा पण एक आधुनिक एक आम्ही युनिट बसवला आहे. जर का लाईट गेली तर ऑटोमॅटिक आम्हाला SMS आणि फोन कॉल येतो त्याच्यामध्ये, आणि इथे अलार्म पण आहे की तो अलार्म पण वाजेल. जर का एक फेज जरी गेली असेल तरी तो लगेच आम्हाला कळवण्यात येते. बरोबर. आता हे झालं ओव्हरऑल याच्यात. आता थोडं आपण आज जाऊया खोलातमध्ये की कसं आम्ही ते कंट्रोल केलेलं आहे. ओके.
तर हा इथे सगळा सेटअप आहे. तर याच्यामध्ये आपण जसं म्हटलं की आंबा जसा पिकतो आम्ही 28 ते 30 डिग्री ओके. या रेंजमध्येच इथे आतमध्ये टेम्परेचर राहील. अच्छा. म्हणजे बाहेर बर्फ पडून दे की बाहेर किती ऊन असून दे, बरोबर. आंबा आपला 28 ते 30 डिग्री वरती जाणार नाही. म्हणजे नॅचरल जर आंबा पिकायचा आहे तर याच टेम्परेचरला याच आंबा पिकतो. टेम्परेचरला हा तसा तुम्ही झाडावर बघाल ना, झाडावर आपला पानांखाली कसा आंबा पिकतो ओके. तोच टेम्परेचर आपण इथे मेंटेन केलेला आहे ओके. त्याच्यामध्ये. दुसरा पॉईंट CO2 एमिशन. अच्छा. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं पण नियोजन जे आहे सगळं ऑटोमॅटिकली सेन्सर मग आपण आज दाखवलंय. अच्छा. तिथून सगळं इन्फॉर्मेशन इथे येते आणि तो CO2 नियोजन सगळं याच्यातून केलं ओके. जातं. CO2चं काढणं म्हणजे जसं आपण श्वास घेतो, ओके. आपण ऑक्सिजन घेतो आणि CO2 बाहेर काढतो. अच्छा. असा आंबा कोणताही फळ पिकताना CO2 सोडतो, तो बाहेर जाण्याचं पण गरजेचं आहे. अच्छा. तो जर का नाही झाला तर परत तुमचा आंबा अजून थोडा ठसळ होईल. ओके. म्हणजे CO2 गरजेचा नाहीये तर तो काढणं महत्वाचं. काढणं महत्वाचं आहे, टाइम टू टाइम काढणं महत्वाचं आहे. ओके. तसंच आहे. आणि शेवटी म्हणजे ते पिकवण्यासाठी जो आपला नॅचरली इथिलिन गॅस म्हणजे कोणताही फळ जेव्हा पिकतं, ओके. नॉन सिट्रस फळ पिकतं, तो इथिलिन गॅस हे नैसर्गिकपणे झाड रिलीज करतं. अच्छा. तीच प्रोसेस आपण ह्या इथिलिन चेंबरनी केलेली आहे. याच्यामध्ये हा रॅपलिंग कंट्रोलर आहे. ओके. याला कळतं की कसे आपण आंबे भरले आहेत, तो सेन्स करेल की त्या किती याला इथिलिन लागतंय आणि त्यावरच प्रमाणाचा इथिलिन देईल ओके. याच्यामध्ये. असं आहे. हा अख्खा आपला कंट्रोल याच्यामध्ये झाला. बरोबर. आणि हे आहे आपले गेट किपिंग सोल्युशन. गेट किपिंग सोल्युशन म्हणजे सर्वात इथे आधुनिक आपण स्विच लावलेले आहेत. अच्छा. जर का लोड वाढला कमी झाला इथे ट्रिप होऊन जाईल, ओके. जेणेकरून ही मशीन जी आपली आहे ना तिला काही हानी होणार नाही. ओके. असं आहे. आणि हे आमचे काही प्रकल्प आम्ही जे करतो शेतकऱ्यांना जे आम्ही मार्गदर्शन देतो हे म्हणजे मागच्या वर्षी आम्ही थोडे काम केलेले आहेत. ओके. हे त्याच्यावर आहे. आणि पुढच्या वर्षी आपला एक चांगला अजून एक व्हिडिओ होईल जे हॉट वॉटर ट्रीटमेंट. ओके. म्हणजे आंब्यावर जर कुठला कीटक आहे किंवा फळ माशीने दिलेले अंडी आहेत त्यांना आपण कसं नाहीसं करायचं ना, अच्छा. त्यासाठी ही मशीन आहे. तर ती पण टेक्नॉलॉजी आपण पुढच्या वर्षी आणतो. पुढच्या वर्षी आपण नक्की आणतोय. अच्छा. आता चेंबर आपण जो आहे बाहेरून बघितला तर चेंबर आतून कसा दिसतो ना, तो आपण प्रत्यक्षात पाहूया. ओके. आता आम्ही सिक्युरिटीसाठी हा चेंबर लॉक करून ठेवतो. ओके. म्हणजे आमच्या नसल्यास काही इथे गडबड होणार नाही, कारण शेतकऱ्याचा एका वर्षाचा मेहनतीचा माल आहे. बरोबर. तर त्याची आम्ही अख्खी खबरदारी घेतो त्याची. नक्कीच. फक्त आता आपण इथे 5 सेकंड बाहेर थांबूया. अच्छा. म्हणजे जो जमलेला जो गॅस जो आहे ना तो सगळा तो बाहेर जाईल त्याच्यामध्ये. तर एक सिक्युरिटी आपण म्हटलं चावायची आहे, दुसरी आम्ही ताला लावलेला आहे आणि दुसरी सिक्युरिटी आम्ही हा चेंबर जो आहे हा 24 तास कॅमेरा सर्व्हेलन्स मध्ये असतो. ओके. म्हणजे आतमध्ये पण कोणाचा आंबा इथे मिक्स होणार नाही याची पण आम्ही खात्री घेतो. आता ह्याच्यामध्ये जे क्रेट दिसत आहेत हे आपल्या सिंधुदुर्गातल्या इतर शेतकऱ्यांचे क्रेट आहेत. क्रेट आहेत. येस. ओके. आणि ते आपण पिकवण्याचं काम करतो. हे आपण पिकवण्याचं काम करतोय. ओके. या. तर यात आता तुम्ही बघाल तर हे सगळे एवढ्या कमी जागेत 400 क्रेट बसलेले आहेत. अच्छा. हे टोटल 400 क्रेट 400 बसलेले. क्रेट बसले आरामात बसले एकदम. ओके. आणि जर का तुम्ही आत आला तुम्हाला ते थंडपणा पण जाणवेल. अच्छा. त्याची आपण नंतर अजून माहिती देऊया तुम्हाला. नक्कीच. ओके. आता ह्याच्यात लावण्याची पद्धत अशी केली आम्ही, म्हणजे आम्ही सिक्वेन्स बाय सिक्वेन्स जातो. म्हणजे जो कच्चा माल येतो तो आधी तिथे जातो, नंतर दुसऱ्या दिवशीचा माल. ओके. आणि असं करत करत हे क्रेट आम्ही असे लाईन सिक्वेन्स मध्ये लावलेले. म्हणजे आता जर शेवटचा क्रेट बघाल तर हा 4थ्या दिवशीचा आहे. बरोबर. म्हणजे आज त्याला 4 दिवस झाले. 4 दिवस झालेले आहेत. हे 3 दिवसाचे आहेत, हे 2 दिवसाचे बरोबर आहेत. आहे. आणि हा नवीन काल आलेला हा, माल. काल आलेला माल आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये कसं आडीमध्ये एकदा आडी लावल्यानंतर शेतकऱ्याला ते बघतात आंबा किती पिकलाय. बरं. तो 4 दिवसानंतर जेव्हा शो होतो तेव्हाच त्यांना कळतं की आता आंबा पिकलाय. ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला लगेच कळू शकतं की आंबा कसा आहे. लगेच हात घातला काढला बाहेर, ओके. त्याला कलर कसा आहे, किती कडक आहे. अच्छा. हा आता कलर यायला किती दिवसापासून सुरुवात झाली आहे? आता हा 4थ्या दिवसाचा कलर, 3ऱ्या दिवसाचा कलर फुट होते अच्छा. आणि हा 4था दिवस आहे. तर आज हा आंबा घेऊन जातील ते. घेऊन जातील. हा. पहिल्या दिवशीचा आंबा दाखवू शकता मला? पहिल्या दिवशीचा हा आपण काल बसवलेला आहे. ही काल ठेवलेली. हे काल ठेवलेले आहेत. अगदी हा ग्रीन आंबा आहे. ग्रीन आंबे आहे. हे सगळे ग्रीन आंबे आहेत सगळे. आणि जसं तुम्ही त्या साईडला जाल तिथे पिकलेले असतील ते. तर मला पिकलेला दाखवाल? हा बघा. ओके. आता हा पिकलेला आलेला आहे. अजून आम्ही काल काढले पिकलेले ते पण तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये दुसरं ॲडव्हान्टेज काय आहे, जर का शेतकरीला कुठे माल लांब टप्प्याला पाठवायचा असेल हा. तर त्याला लगेच 3 दिवसात काढला आडी तरी तो पाठवू शकतो. अच्छा. आधी आडीमध्ये काय होतं त्यांना दिसत नाही की आंबा किती पिकलाय. बरोबर. तो एक सस्पेन्स असतो. इथे तो सस्पेन्स नाही आहे त्यांच्याकडे. बरोबर. ते स्वतः चेक करू शकतात. स्वतः चेक करू शकतात. म्हणजे आम्ही आता दिवसातून 2दा हे करतो आणि 2दा त्यांना दाखवू शकतो की किती आंबा तुमचा पिकलेला आहे. ओके. आता चेंबरची खासियत जी आम्ही म्हटली आहे ना, इथे तुम्ही बघाल इथे एक माणूस आम्ही फुल टाइम ठेवलेला नाहीये, कारण हे सगळं लेटेस्ट टेक्नॉलॉजी आम्ही ऑटोमेट केलेलं आहे. बरं. तर तिथे तुम्ही बघाल ते निळं जे दिसते ना, तो एक आमचा एक सेन्सर आहे. ओके. तो तुमचा इथिलिन गॅसचा आणि मॉइश्चरचा आपला सेन्सर इथे एक आहे. हा. आणि तिथे तुम्ही बघाल त्या दोन्ही फॅनच्या मध्ये एक पेन सारखं जे लटकतं आहे बघा, ओके. हा तो CO2चा सेन्सर आहे. अच्छा. तर
जे 4 जे मेन घटक एक आंबा पिकवायला लागतो, मॉइश्चर झाला, CO2 झाला, एक इथिलीन झाला आणि एअर फ्लो जो लागतो, तो सगळा इथे आपला ऑटोमेट आपण हे केलं त्याला. अच्छा. मग इथे आपल्या नेहमी माणूस येऊन बघायची गरज नाही काय चालू आहे. ओके. एक ऑटोमॅटिक सगळं चालत असेल आणि शेतकऱ्याचा जो वेळ जो आहे, शेतकरीचा वेळ तो शेतीवर टाकू शकतो. त्याला आंबा पिकवण्यामध्ये आणि ह्या ज्या दुसऱ्या बांगडीत त्याला पडायची काही गरज नाही. बरोबर. मग असे आपण मेन सेन्सर्स बघितले. बाहेर तुम्हाला मी ते इथिलीन आणि CO2चं नियोजनचं आपण सेन्सर सगळे दाखवले. बरोबर. तर हा तो आतमध्ये चेंबर आहे. तर तुम्ही आता बघाल की आता ह्याला सेन्स झालेला आहे की आता इथिलीन ह्या चेंबरमध्ये कमी आहे, तो ऑटोमॅटिक त्यांनी इथिलीन कन्झम्पशन चालू केलेलं आहे. मग आपल्याला इथे काही गरज नाही आहे की इथिलीन गॅस सोडा किंवा हे करा. आणि दुसरा सर्वात मोठाचा आहे CO2 वाला. ओके. तर CO2चा सेन्सर इथे आहे. हा स्क्रबर फॅन आहे. हा काय करतो की CO2 थोडा जड गॅस आहे, तो असा खाली राहतो तो. अच्छा. त्यासाठी हा फॅन आपण खाली ठेवलेला आहे याच्यामध्ये. आणि त्यांनी करून जेवढा पण जो CO2 हा इथे आलेला आहे तो सगळा त्याचे सेक्शन करून तयार झालेला CO2 तो बाहेर काढतो. सगळा बाहेर काढतो. म्हणजे काय आंब्याला चांगला फ्रेश ऑक्सिजन येतं. आणि वरती तुम्ही जर त्याला बघाल त्या कोपऱ्यामध्ये, जसा खाली आपण म्हणलं CO2 इंटेक केलाय, तसं आम्ही वरतून इथे फ्रेश ऑक्सिजन आपण फ्रेश हवा आपण इथे सोडत राहतो. ओके. जे आता आडीला पॉसिबल नाही. आडीला आपण एकदम झाकून ठेवतो, त्याला वारा एकदम कमी किंचित असतो. त्याच्यामध्ये चांगला फ्रेश हवा इथे येते, आतमध्ये येते, इथून गरम हवा किंवा CO2 म्हणजे बाहेर जाते. आणि हे जे आपले AC चे कंडेन्सर आहेत त्यांनी हे केलं की जे सगळं जो वातावरण आहे ते 28 ते 30 डिग्रीमध्ये ठेवलं आहे. आणि जर का तुम्ही नोटीस करायचं थोडं हवेमध्ये थोडं ओलसरपणा आहे. बरोबर. जो सकाळी पहाटे जो ओलसरपणा असतो ना, तसा इथं ओलसरपणा इथे मेंटेन केलं. तर मॉइश्चर आपण तो ह्युमिडिटी मेन्शन केलेली आहे. त्याचमुळे ही जी शाईन जी येते ना आंब्यावर, त्या शाईनचा आणि जे आंबा तो कडक राहण्याचा ना, हा सगळा तो प्रश्न त्याच्यावरच आहे. ओके. हा जो शेतकरी आलाय त्याने आपली गाडी पाठवली आहे. ओके. पण आता ह्याच शेतकऱ्याचा माल हा तो आहे, हे कशावरनं तो ओळखतो? ह्याच्यावर आम्ही काय करतो, आमच्याकडे 2 गोष्टी आहेत. एक तर शेतकरी आपल्या क्रेटवर मार्किंग करतात. अच्छा. आणि आमचं एक सॉफ्टवेअर पण बनवलंय, ज्याकरून आम्ही कुठल्या शेतकऱ्यांनी माल ठेवलाय. ओके. आणि इथे आम्ही ग्रीड सिस्टम बनवली आहे. कोणत्या ग्रीड मध्ये त्यांचा क्रेट कुठे बसलेला आहे ते आम्ही ट्रॅकिंग सगळं करून ठेवतो. अच्छा. तिथे कुठेही शेतकऱ्याची फसवणूक किंवा कुठेही फसवणूक म्हणण्यापेक्षा गफलत कधी होऊ शकत कोण होत नाही. हो. आणि शेतकरी पण आपले प्रामाणिक आहेत. ते पण अजूनपर्यंत एकदा पण असं झालं नाही की कोणी दुसऱ्याचा माल घेऊन गेलेत. बरोबर. तर एवढं आपलं मालवणातलं जो आपलं कल्चर आहे ते साधून ते काम चालू आहे. बरोबर. त्याच्यावर तुम्ही आता बघाल की आता हा शेतकऱ्याचा माल आता आलेला आहे एकदम फ्रेश. अच्छा. बघा, आता नेण्यासाठी तयार झालेला आहे. नेण्यासाठी तयार झालेला असं. ओके. आणि याच्यावर जे SL लिहिलेलं आहे तो त्या शेतकऱ्याचा माल, त्या शेतकऱ्याचा माल. ओके. हे आपलं एक फिनिश प्रोडक्ट आहे. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हा आंबा आम्ही काल रात्री काढलेला आहे. ओके. ओके. याची क्वालिटी, याचा जो फर्मनेस आणि याचं मॉइश्चर, जी चांबडी तुम्ही बघाल ना, मॉइस्ट आहे एकदम, अशी कडक आणि दिसायला देखील तो खूप पूर्णपणे पिवळा दिसतो. बरोबर आहे. नक्कीच. ओके. आणि ह्याचा एक फायदा काय आहे की आडी जेव्हा आपण काढतो तेव्हा तो शेतकऱ्याला ती आडी त्याच वेळी भरायला लागते. बरोबर. ते घाई असते, आडी काढल्या त्यांना ते बॉक्स पॅकिंग करावं करायला लागते. ते नंतर आंबा थोडा तो नरम पडतो याच्यासाठी. अच्छा. आता हा काढून याला आता 12 तास झालेला आहे. अच्छा. शेतकऱ्याला काही कारणाने त्याला इथं आलं नाही पिकअप करता, बरोबर. तर त्याला काही टेन्शन नाही आहे. तो आता आरामात येईल, घेऊन जाईल, त्याच्या हिशोबाने तो पॅक करेल. अच्छा. हा एक साधारण जास्तीत जास्त किती वेळ आपण बाहेर ठेवू शकतो? ह्याची आता शेल्फ लाईफ जी टोटल रॅपनिंग चेंबर आल्यानंतर 8 दिवस आहे. 8 दिवस. 8 दिवस असंच क्रेट मध्ये राहिला तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते जेवढा लवकर मार्केटचा लिंकेजचा प्रॉब्लेम आहे. मार्केट जेवढा लवकर येईल रेट चांगला तसा मिळेल. म्हणून ती घाई शेतकऱ्याची असते. ओके. तर आंबा पिकवणे एक भाग झाला. आंबा जेव्हा पोचतो मार्केटमध्ये तेव्हा एक सर्वात मोठाचा पार्ट असतो की तो आंबा सुरक्षित पोचला की नाही. बरोबर. आणि त्या सुरक्षितेसाठी जे लागणारं मेन
साधन आहे ते आहे पॅकेजिंग. बरोबर. आपला शेतकरी 1-2 रुपये वाचवण्यासाठी खालच्या दर्जाचे पॅकेजिंग घेतात. त्यामुळे काय तो आंबा जेव्हापर्यंत पोचतो बरोबर. तो दाबला जातो, चिपला जातो आणि तिथे समजा परत तो एवढी एका वर्षाची मेहनत असते बरोबर. की त्या 1-2 रुपयाचे वाचवण्यामुळे ती ओके. सगळी वाया जाते. वाया जाते. तर आता ही जे तुम्ही सगळं सेटअप बघतात आहे हे आमच्या मामांचं फॅक्टरी आहे. बरोबर. याच्यामध्ये आपण आंब्यासाठीच फक्त इथे बॉक्सेस बनवतो सगळे. अच्छा, प्युअरली फक्त आंब्यासाठीच बॉक्सेस. फक्त इथे आंब्यासाठीच बॉक्स बनतात. म्हणजे मगाशी तुम्ही जसं सांगितलं की आपल्याला मार्केट जवळ नाहीये, आपल्याला मार्केट आहे बेळगाव असेल, कोल्हापूर असेल, मुंबई आहे, पुणे आहे, तर तिथपर्यंत आंबा व्यवस्थित पोहोचणं तितकंच महत्वाचं आहे. इथेच महत्वाचं आहे. त्यासाठी जो पेपर क्वालिटी झाला किंवा काय झालं ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ह्या खूप महत्वाच्या आहेत. बरोबर. आणि त्यासाठीच आता मामा जे आहेत ओके. त्यांचे स्वतः बागायतदार आहेत. अच्छा. त्यांना शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम काय ते कळतात. ओके. आणि ते सिंधुदुर्ग आंबा व्यावसायिक संघ यांचे सेक्रेटरी पण असल्यामुळे, अध्यक्ष असल्यामुळे त्यांना हे पण कळतं की शेतकऱ्यांचे पेन एरियाज काय आणि तसा तो ती प्रोसेस ते आंबा याच्यामध्ये घालतात. बरोबर. नमस्कार मामा, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलवर. मी बऱ्याच वेळा कुंभार मार्टवरनं ये जा करत असताना फॅक्टरी बद्दलची थोडक्यात माहिती होती मला. आणि इथे आपण फक्त आंब्याचे बॉक्स तयार करतो, बरोबर ना? आणि काय सायझेस मध्ये बॉक्स मिळतात आपल्याला? अर्ध्या डझन पासून 5 डझन पर्यंत. आणि आपला बॉक्ससाठी जो आपण पेपर वापरतो तो किती GSMचा किंवा काय पद्धतीचा असतो? तो आमचा 120/16. ओके. 16 BF असतो. त्यामुळे तो कडक चांगला व्यवस्थित आहे. आणि हा पण आमचा डुप्लेक्स पण चांगला असतो. अच्छा. 230 GSM. ओके. जे काय मटेरियल आपण चांगल्या क्वालिटीचं वापरतो, बरोबर ना? तर साधारण काय रेट आहे आजचा? आजचा एक अर्धा डझन 10 रुपये. ओके. 1 डझन 13 रुपये. ओके. 2 डझन तो 5 प्लाय मध्ये असतो. ओके. तो 25 रुपये. अच्छा. आणि 5 डझनचा 5 प्लाय वाला 40 रुपये. ओके. तर खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून इथे येऊन लोक हा बॉक्स खरेदी करू शकतात. हो, करू शकतो. बरोबर. तर दादा, आता आपण पॅकेजिंग बद्दलची माहिती जाणून घेतली की आपला का बॉक्स कडक असायला किंवा चांगल्या क्वालिटीचा असावा लागतो. आता आपण पॅकेजिंग कसं केलं जातं त्याबद्दलची माहिती जाणून घ्या. थँक्यू. हा आपला फायनल प्रोडक्ट आहे. अच्छा. आपण जेवढी काळजी घेतली आहे रॅपिंगमध्ये, जेवढी काळजी घेतली आहे पॅकेजिंगमध्ये, बरोबर. हा जो फायनल प्रोडक्ट आपला आहे जे तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन अच्छा purelyagro.com ओके त्याच्यावर जाऊन तुम्ही येऊ शकाल. ओके. आणि ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. 1 डझनाचाही ऑप्शन आहे आणि हाफ डझनाचाही ऑप्शन आहे. ओके. हे आमचे दोन्ही एक्सपोर्ट पॅकेजिंग आम्ही जे एक्सपोर्टला जे वापरतो बरोबर तेच सध्या आम्ही लोकल रिटेल मार्केटला पण आपण हे करतोय. आणि सध्या आम्ही दिल्ली, खाली बँगलोर, हैदराबाद जिथे मेन टायर 1 सिटीज आहे किंवा टायर 2 सिटीज आहे तिथे हा आंबा आरामात आमचा बाया कुरिअर पोचतोय. अच्छा. आणि हा सेम ब्रँड मँगो यम ब्रँड जर का तुम्ही रिकॉल केला ही आपण टीव्ही कमर्शियल्स अच्छा म्हणजे भारतात आपण पहिले आहोत. म्हणजे कोकण हा पहिला आहे ज्यांनी आपला आंबा टीव्ही कमर्शियलवर आपण हे केलेला आहे. बरोबर. तर तसा हा पण एक मान कोकणालाच मिळाला आहे की फळांमध्ये पहिली टीव्ही कमर्शियल ॲड भारतात आपल्या कोकणातून झालेली आहे मँगो यम ब्रँडची. ओके. हा जर मालवणात जर पर्यटक येत असतील तर हा आंबा तुमच्याकडनं खरेदी करायचा असेल तर कुठे खरेदी करू? मालवणात येणाऱ्या पर्यटकांसाठी स्पेशल ऑफर असेल. अच्छा. जो आमचा खर्च इथून मुंबई किंवा पोहोचायला जो होतोय तो डायरेक्टली बेनिफिट आम्ही इकडे वॉक इन कस्टमरला देऊ शकतो. अच्छा. तर इथे कुंभार मार्टला आपण चिपी एअरपोर्टच्या आधीच हे श्री स्वामी समर्थ पॅकेजिंग जे युनिट आहे तिथे तुम्हाला हा आंबा एकदम कमी दरात मिळेल मुंबईपेक्षा. ओके. आता एक पॉईंट फक्त कमर्शियल नसल्यामुळे आमचा एक इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणून जो ॲस्पेक्ट जो आहे आणि मगाशी जो आम्ही आग्र्याची विनंती केली होती की आपल्या कोकणी माणसांनी परत इथे यावं, इथे पण रोजगार आपल्याला बनवता येतील. आणि ते रोजगार बनवण्यासाठी कसं नवीन आपला जो युवक आहे तो सध्या जो लांब भरकटला आहे शेतीपासून त्याला हे नवीन आधुनिक तंत्रज्ञान कसं त्याला मदत करता येईल ना त्यासाठी आमचा तो एक प्रयत्न आहे. फक्त कमर्शियलायझेशन एक ॲस्पेक्ट आहे पण दॅट इज नॉट दी ओनली ॲस्पेक्ट. ओके. इट इज वन ऑफ दी ॲस्पेक्ट. आणि जर का नवीन शेतकरी किंवा नवीन युवक जर का उद्या शेतीला आंबा शेतकरीला परत वळला मला वाटतं हे आमचं सर्वात मोठं यश असेल. मोर दॅन की किती आमचे आंबे विकले जातात आहे ना त्याच्यावरून तो आमचं यश आम्ही मोजलं. नक्कीच नक्कीच.
तर दादा इथे आंब्याची खूप छान माहिती तर मिळालीच, पण तुमचं नेहमीच कोकणात येणं जाणं असतं आणि व्यवसाय निमित्त आंब्याच्या सीझनला तर तुम्ही असतात. नक्कीच. तुमचे जे जर्सी जे तुम्ही परिधान केलेले आहेत, घातलेले आहेत, ते देखील लोकलच आहेत. लोकलच आहे. तर याचं कारण काय? हे ते आमचे मामा आहेत संजय लोडबे, त्यांचा माघ गणपतीला मोठा इथे मालवण पॉलिटेक्निकला मोठा आहे. अच्छा, उत्सव असतो त्याचा तर त्यांची हे जर्सी आहे. ओके. तर हे मुद्दाहून आम्हाला हे घालायचे होते, कारण आम्हाला दाखवायचं की हे जे सगळं आहे लोकल आहेत आणि जर का आपला कोकणी मुलगा इथे करू शकतो. नक्कीच. इकडच्या बरं मुलांनी हे जर तुम्ही करू शकता तर इकडचा स्थानिक मुलगा का नाही करू का नाही, त्यांनी करावंच ही आमची इच्छा आहे. नक्कीच. म्हणजे कोण आपल्या कोकणी मुलांनी कशावरही डिपेंडेंट राहावं नाही, बरोबर. हे आम्हाला आमच्या मनापासून एक इच्छा आहे. नक्कीच. बरं ते आमच्यावर काम करू किंवा इंडिपेंडेंटली स्वतःच करू. आम्हाला तुम्ही फोन केला, आम्ही तुम्हाला सगळं मार्गदर्शन करू. नक्कीच. कारण आम्हाला पण कोणीतरी मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच. म्हणजे आमच्या रत्नागिरीमध्ये एक उमेश लांजेकर सर म्हणून आहेत, ओके. विक्टर सर आहेत, ज्यांनी आम्हाला ह्याच्यासाठी मदत केलेली आहे. MSMB मध्ये तुम्ही गेला तर ते मिलिंद जोशी सर आहेत. बरोबर. वाघमोडे सर आता या जगात नाही आहेत, बट त्यांनी पण आम्हाला खूप मदत केलेली आहे. नक्कीच. अशा लोकांनी जेवढं आम्ही तुम्हाला जे सांगितलंय, आम्ही ह्या लोकांकडून शिकलो आहेत. जसं त्यांनी आम्हाला शिकवलं, आम्हाला पाहिजे की हे ज्ञान सगळ्यांना घ्यावं. तीच आमची छोटी विनंती आहे सगळ्यांसाठी. खूप सुंदर माहिती या व्हिडिओद्वारे आपल्याला मिळालेली आहे. नक्कीच या व्हिडिओद्वारे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्हाला आणि तुमच्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. सणवार उत्सवांना देवाच्या रूपाने घरोघरी जाणे ही प्रथा वर्षानुवर्षे कोकणात सुरू आहे. आणि अशा या आपल्या कोकणची अस्सल चव म्हणजे मँगो यमचे गोड आणि रसाळ हापूस आंबे. या आंब्यांच्या घरपोच डिलिव्हरीसाठी स्क्रीनवरील बारकोड स्कॅन करा किंवा पुढील नंबरवर व्हॉट्सअप करा.